सुप्रभात, शुभ सकाळ. सानप महाराज ग्रुप आज पतई या आश्रमातून नर्मदा माईच्या पुढील परिक्रमेसाठी सुरुवात करत आहे. आणि ही शुभ सकाळ, आजचे सुंदर दृश्य, सूर्यनारायण भगवंताचं आगमन या ठिकाणी लवकरात लवकर होत आहे आणि त्याची असणारी प्रभा या ठिकाणी दिसत आहे. बघा किती आज सुंदर, खूप वेगळंच काही स्वरूप या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहे. अतिशय छान मनमोहक हे दृश्य, अगदी पाहतच राहावं असं वाटतं. नर्मदे हर. आणि नर्मदा मैया समोर सुंदर घाट आणि हे पतई आश्रम हे असणारा सानप महाराज ग्रुप आता पुढील परिक्रमेसाठी तयार झालेला आहे आणि प्रवास सुरुवात होत आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि आता ही माझी नर्मदा मैया, सर्वांनी आज पहिल्यांदा मैयाचं दर्शन घ्या. सुंदर घाट आहे आणि मैयाचं दर्शन हे सुंदर आणि पुढील निसर्गही खूप छान, अगदी खूपच सुंदर. वा, बहुत बढ़िया. आज थोड़ा या ठिकाणी आभाळाचंही बादल छा गए हैं, इसलिए कुछ प्रभाई अलग लग रही है और नर्मदा माई का स्वरूप भी कुछ अलग लग रहा है. नर्मदे हर, नर्मदे हर. आनंद घ्या सर्वांनी. नाही स्वतःला येता आलं परिक्रमेत, पण सानप महाराज यूट्यूब चॅनल पाहून सर्वांनी या सर्व गोष्टीचा आनंद घ्या. नर्मदे हर, 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 नर्मदे हर. आज खूप सुंदर दिवसाची सुरुवात आणि या मैयाचं दर्शन, खूप आनंद. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सर्वांना आजचा दिवस सुंदर, समाधानी, सुखाचा जाओ हीच मैयाच्या चरणी प्रार्थना. नर्मदे हर, नर्मदे हर. सुप्रभात की बेला है और कितना मनोरम दृश्य है, देखिए आप. और आप जबकि मोबाइल में ऐसा लग रहा है तो सोचिए हम प्रत्यक्ष रूप से इसको देख रहे हैं माँ नर्मदा के किनारे. जैसा कोई अग्नि का समुद्र हो बादलों के ऊपर, वैसा प्रतीत हो रहा है. और ये हमारे नीचे मैया पे उसकी छाया पड़ रही है. समुद्र, सूर्य भगवान अपनी लालिमा घर के अंदर से ही बिखार रहे हैं, अभी घर से बाहर निकले नहीं हैं. और बहुत ही सुंदर दृश्य माँ नर्मदा जी के किनारे, पतई ग्राम में, जिला रायसेन, उत्तर तट. बहुत सुंदर लग रहा है यहाँ पे. कितना ही देखो तो कम ही कम है. आज प्रकृति ने कुछ अलग ही अपना रूप दिखाया है. जैसे सदाशिव स्वयं विराजमान हो बादलों के ऊपर, नर्मदे हर, अपनी जटाएं फैला रखी हो, इस प्रकार से प्रतीत हो रहा है. बहुत सुंदर दृश्य. और सूर्य भगवान उस पे जो प्रकाश कर रहे हैं, वो कुछ अलग ही दृश्य बना रहा है प्रकृति का. क्या बात है. नर्मदे हर, नर्मदे हर. रे वाह पार्वती वल्लभ सदाशिव. नमो नर्मदा माई रे वाय, पार्वती वल्लभ सदाशिवाय. नमो नर्मदा माई रे वाह, पार्वती वल्लभ सदाशिवाय. नमो नर्मदा माई रे वाय, पार्वती वल्लभ सदाशिवाय. नमो पार्वती वल्लभ सदाशिवाय. नमो नर्मदा माई रे वाह, पार्वती वल्लभ सदाशिवाय. नमो नर्मदा माई रे वाय, पार्वती वल्लभ सदाशिवाय. नमो नर्मदा माई रे वाह, पार्वती वल्लभ सदाशिवाय. नमो नर्मदा माई रे वाय, पार्वती वल्लभ सदाशिवाय. नमो नर्मदा माई रे वाह, पार्वती
पार्वती वल्लभ सदा शिवा। नमो नर्मदा माई रेवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय। नमो नर्मदा रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा। नमो नर्मदा माई रेवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय। नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा। नमो नर्मदा माई रेवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय। नर्मदा माई रेवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय। नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा। नमो नर्मदा माई रेवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय। नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा। नमो नर्मदा माई रेवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय। नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा। नमो नर्मदा माई रेवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय। नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा। नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा। नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा। हर हर महादेव। हर हर महादेव। सूर्य भगवान झाड़ियों के अंदर से बाहर निकल रहे हैं अपने घर से और नर्मदा जी के जल पे उनकी लालिमा पड़ रही है। सूर्य भगवान जगत का कल्याण के लिए अपने घर से चल दिए हैं। नर्मदे हर। बड़ा मनोहरी दृश्य है। शीतल हवा बह रही है नर्मदा जी के किनारे। बहुत शांत माहौल है, दुनिया की भागदौड़ से दूर। सूर्य भगवान का दृश्य आपके सामने। नर्मदे हर। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर माई। सूर्य भगवान की जय हो। जय हो माई। तो चिंता है। सुप्रभात गुरुजी। चलो सुप्रभात। नर्मदे हर। नर्मदे हर। अभी सानप ग्रुप ग्राम रिछावर रायसेन जिले के रिछावर गांव में पहुंच गए उत्तर तट पर, जहां हमें एक सिद्ध महात्मा जी मिले जिन्होंने हमें चाय पीने के लिए विशेष अनुग्रह किया चाय का। और अब हम चाय बन रही है, जब तक गुरुदेव से उनका जीवन परिचय लेते हैं। गुरुदेव आप कहाँ से हैं? मेरा हरियाणा में गुरुग्राम जैसा ज़िला है जी नियर दिल्ली इंटरनेशनल एयरपोर्ट। जी दिल्ली हरियाणा का बॉर्डर मानिए। जी। और मैं 3 साल 3 महीने 13 दिन जैसी परिक्रमा में हूँ। अच्छा। वो माँ नर्मदा की कृपा से जी अच्छे से विधि विधान से माँ नर्मदा की कृपा से चली जी। हुई है। जी। अभी मुझे मानो 2.5 वर्ष जैसा संपूर्ण हुआ है। अच्छा। और मेरा लगातार नर्मदा तट पे रहना हुआ। जी। और उसके अलावा कहीं भी शहर बाज़ार में जाना माँ की कृपा से सब संपूर्ण व्यवस्थाएं नर्मदा तट पे ही अच्छे से हो जाती हैं। जी जी, बहुत अच्छी बात है जी। मैया की कृपा है आप पे। हाँ जी, भिक्षाटन से जैसे निर्वाह होता है। जी और मेरा स्थान जहाँ पर भी मैं ठहरता हूँ मानो जी कि वहाँ पे कोई एकांतवास जैसा हो, साधु जैसा पहले से ना हो, जी। कोई बहुत बड़ा आश्रम जैसा ना हो, जैसे खाली कुटिया जैसे पड़ी हुई होनी चाहिए तो ही मैं ठहरता हूँ। अच्छा। बाकी मैं ज़्यादा समुदाय के अंदर में नहीं ठहरता। शांति वातावरण में रहते हैं आप। शांत वातावरण में ज़्यादा। बहुत अच्छी बात। इस तरह का जीवन है, ऐसा मैंने मन बनाया, गुरुदेवों ने आशीर्वाद दिया तो ही ये कृपा हो रही है। गुरुदेव की कृपा से ज़्यादा
चल पाता है, अपनी कृपा से कुछ नहीं हो पाता। ऐसा मान नर्मदे नर्मदे। अभी 6 महीने बचे हैं आपके। अभी मानो मेरे 9 महीने के करीब मानो बचे हैं। 2.5 वर्ष हुआ है तो मानो 30 महीने हुए हैं अभी। हाँ हाँ। 39 महीने 13 दिन की ये परिक्रमा अच्छा। होती है। कहाँ से प्रारंभ की थी आपने? ये मैंने श्री अमरकंठ से शुरुआत किया था। अच्छा अच्छा। माँ नर्मदा की जन्म स्थान नरमकंठ अमरकंठ से। ठीक ऐसे है। ही सब। अब दिल्ली के नज़दीक अपना गांव ग्राम पड़ता है। ग्राम से नहीं, मैं किसी जैसे साधु संप्रदाय से होता है तो हमारा वहाँ एक भगवान की कृपा से मंदिर है वहाँ पे। तो मंदिर से ही मैंने वहाँ प्रस्थान किया है और मंदिरों में ही जीवन यापन होगा। ऐसा पूरा जीवन यही रहेगा। चलो ठीक है। नर्मदे नर्मदे हर। आपका ये आशीर्वाद हमें बना के रखो। हमारी परिक्रमा सही सलामत मैया की कृपा से अपने कृपा से हो जाए, यही हम कामना करते हैं। सानप महाराज नर्मदे हर। हर। आता सानप महाराज ग्रुप रिचावरमध्ये आहे। चहापाणी घेतला, साधू महात्म्यांचा आग्रह होता आणि त्यांच्या संगतीमध्ये थोडीशी चर्चा झाली आणि आता पुढे चालल्यानंतर मैयाच्या किनारी परिक्रमेत बघा अशा प्रकारचा हा वटवृक्ष आहे की हजारो वर्ष याला आयुष्य भगवंताने दिलेलं आहे आणि एकाच वटवृक्षाचे बघा हे पूर्ण किती वटवृक्ष झालेले आहेत। हा ही वटवृक्ष त्याचाच आहे आणि परत हाही त्याचाच आहे पारंब्याचा। और ये ऐसा देखो कितने वटवृक्ष उनके बनाए। नर्मदे हर। हजारों साल पुराना ये वटवृक्ष है। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। अभी देखने को कम मिलता है इतना पुराना हजारों साल का वटवृक्ष। नर्मदे हर। और सानप महाराज ग्रुप अभी आगे चलता है। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। यही परिक्रमा में कोई अजब की बात देखने को मिलती है। देखो अभी यहाँ भी बन गए। नर्मदे हर रिचावर। हाँ बहुत बढ़िया बहुत बढ़िया। नर्मदे हर। सानप ग्रुप अभी जिला रायसेन में ग्राम रिछावर में है, उत्तर तट पर। यहाँ पे हम आपको चमत्कार दिखाते हैं। देखिए एक वटवृक्ष से हजारों वटवृक्ष निकले हैं। देखिए आप, एक ये हजारों साल पुराना वटवृक्ष है और उससे कितने सारे वटवृक्ष निकले अपने आप में। देखिए आप, ये सब वटवृक्ष उसकी जड़ों से नीचे निकले हैं। आप देखिए कितना चमत्कार है यहाँ पे। इस जगह का सिद्ध स्थान है यहाँ पर। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर गुरुजी। नर्मदे हर नर्मदे हर। आता टिमरावन या ठिकाणी सानप महाराज ग्रुप आलेला आहे। सीतामधून परिक्रमा चालू आहे। आता मैयाचाच भाग आहे हा सर्व, परंतु वरून काही रस्ता काही ठिकाणी काढलेला असतो। नर्मदे हर। आणि आता टिमरावनच्या पुढे हिरापूर आहे की खूप मोठं राजेश्वरी मंदिर आहे, त्या ठिकाणी पाहण्यासारखं। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। बघा हा बिकट रस्ता मैयाच्या किनाऱ्याने अशा प्रकारे चालावं लागतं परिक्रमेमध्ये। आणि ही मैया नर्मदे हर आणि अशा प्रकारचं वरती चढायचं
खाली उतरायचं. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर. ऐसा ऊपर से आना है. चलो चलो ये नर्मदे हर नर्मदे हर माई शुद्धावती शिनोर. यह मैया यहाँ नर्मदा मैया को आती मिलती है और यह संगम होता है. और ये संगम अभी मैया को जल ज़्यादा होने के कारण हम अभी सानप महाराज ग्रुप इस नाव से पार हो रहे हैं. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर माई. अभी सानप महाराज ग्रुप ये संगम हिरापुर के पीछे 2.5 किलोमीटर पड़ता है शिनोर नदी का. अभी नर्मदा मैया के और शिनोर नदी के संगम से आगे जा रहे हैं इस नाव से. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. जय हो माई की, जय हो माई की. नर्मदे हर हर. अभी आगे जा रहा है सानप महाराज ग्रुप और ये नज़ारा सब मैया का किनारे का. अभी ऐसा नज़ारा तो बहुत कम देखने को मिलता है, इसलिए अभी आज ज़्यादा से ज़्यादा मैया का दर्शन और इस किनारे का दर्शन सानप महाराज ग्रुप. आप सभी जो मैया के भक्त है, सानप महाराज यूट्यूब चैनल देखने वाले जितने कोई स्नेही भक्त सब है, उनके लिए ये आज ज़्यादा से ज़्यादा मैया का किनारे का दर्शन हम करवा रहे हैं. और आप भी ज़्यादा से ज़्यादा मैया को देख लो, और देखने से अपना जो कोई पाप रहता है सब घट जाता है. बोलते हैं ना कि गंगा स्नान करना पड़ता है तब पाप मिटता है, लेकिन मैया को दूर से ही देखा तो भी पाप मिट जाता है. नर्मदे हर नर्मदे हर. बहुत आनंद भरी यात्रा चल रही है सानप महाराज ग्रुप की. नर्मदे हर नर्मदे हर. हिरापूर राजराजेश्वरी मंदिर. आणि आता सानप महाराज ग्रुप या असणाऱ्या मंदिरामध्ये भोजन प्रसादी घेण्यासाठी आलेला आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आता राजराजेश्वरी हिरापूर या ठिकाणी भोजन प्रसाद चालू आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हिरापूर या ठिकाणी असणारं राजराजेश्वरी मंदिर अतिशय सुंदर, अगदी पाहण्यासारखं आहे. दरवर्षी आम्ही या ठिकाणी सर्व सानप महाराज ग्रुप येत असतो आणि भोजन प्रसादी दुपारची या ठिकाणी होते. हे बघा, एक मनाची ही घंटा. अच्छा, नर्मदे हर नर्मदे हर. शंख बघा केवढा आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. अगदी सुंदर मैयाच्या किनारी अतिशय कलाकुसर युक्त असणारं हे मंदिर. नर्मदे हर. अतिशय भव्य दिव्य मंदिर आहे. आता कलर थोडासा फिक्कट झाला आहे, परंतु त्याची सुंदरता अतिशय छानपैकी आहे आणि खूप भव्य परिसर आहे त्याचा. नर्मदे हर नर्मदे हर.
आणि आता भोजन प्रसारी झाल्यानंतर सर्व परिक्रमावासी पुढील परिक्रमेच्या तयारीस लागलेले आहेत. नर्मदे हर. बेलथरी या ठिकाणी श्रीराम जानकी मंदिर. नर्मदे हर. अतिशय सुंदर या ठिकाणी राहण्याची व्यवस्था छान आहे. पाठीमागच्या वेळेस सानप महाराज ग्रुप या असणाऱ्या मंदिरामध्ये मुक्कामी थांबलेला होता, परंतु आता वेळ असल्यामुळे सानप महाराज ग्रुप या बेलथरी गावातून पुढे चाललेला आहे. जी काही वामन अवताराची कथा झालेली आहे ती याच गावामध्ये मैयाच्या किनारी झालेली आहे. कारण बलिराजाने ज्यावेळेस यज्ञ केला होता त्या यज्ञामध्ये वामन अवतार घेऊन भगवान स्वतः प्रगट झाले आणि 3 पावलाची मागणी केली. त्याच्यामध्ये पाताळ, स्वर्ग 2 पावलामध्ये आणि 3ऱ्या पावलामध्ये या असणाऱ्या बलिराजाच्या मस्तकावर ठेवल्यानंतर पाताळामध्ये घातलं. तो हा कथा भाग या बेलथरी या गावाच्या किनारी असणाऱ्या नर्मदा मैयाच्या काठावरती झालेला आहे. आणि आता आम्ही सानप महाराज ग्रुप गावातून पुढे मार्गक्रमण करत आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मी राजेंद्र वसंत भिडे, राहणार बदलापूर, आश्रमामध्ये सेवा करायला आलेलो आहे. आश्रमाचं नाव आहे शकुंतला कुटी सदानंद अन्नक्षेत्र. हे सिमरिया इथे मयेच्या घाटावरती आहे, काठावर आहे. आमचे आयोजक शशिकांत फाटक हे आहे. आता पुढील गोष्टी सर्व ह्या सांगतात. वा बोला. नमस्कार. मी शशिकांत फाटक अलिबागला राहतो आणि हा जो आश्रम आहे हा सिमरिया येथे स्थित आहे. आणि माझ्या वडिलांच्या आणि आईच्या नावाने हा आश्रम जरी असला तरी आज काय नाव आहे आपल्या आश्रमाचं? सदानंद शकुंतला कोटी आणि सदानंद अन्नक्षेत्र. अच्छा सिमरीचा ग्रुप आहे. अच्छा. आणि व्यवस्था आवश्यक असते करणं ह्याच्याकरता म्हणून ती व्यवस्थेचं कार्य आमच्याकडे आहे. आणि माझी मोठी बहीण जी आहे आणि काय नाव येतं त्यांचं? अपर्णा अभ्यंकर. अच्छा. ते याचं व्यवस्थापन पाहतात. आपलं गाव मूळ गाव कोणतं महाराष्ट्रातलं? महाराष्ट्रातून मी अलिबागमध्ये असतो. अलिबाग. अच्छा. आता इथं किती दिवस तुम्ही राहत आहे? इथे आम्ही आता 70 जण आहोत. आम्ही साधारण 15 दिवस आम्ही येतो. आम्हाला इथे जास्तीत जास्त 7 माणसं तरी किमान लागतात. हो, हो. 2 स्त्रिया असाव्यात असा आग्रह असतो. हो. कोणी वल्लभ असेल एखादा उत्तम स्वयंपाक करणारा तर आम्हाला मदत करते. स्त्री नसली तरी चालते. पण काय की मैयाच्या हातच्या अन्नाची गोडी वेगळीच असते. हो हो. तर त्यामुळे 2 स्त्रिया किमान इथे लागतात. आम्ही फक्त बाकीची त्यांना मदत करत असतो. अच्छा. आणि हा मी स्वतः 18-19ला परिक्रमा केली. हो. साधारण 128 दिवस आम्हाला लागले होते. आणि या 128 दिवसात तुम्हाला भूक लागली, अन्न मिळालं नाही, तहान लागली, पाणी मिळालं नाही किंवा निवारा मिळालेला नाही असं एकही दिवस झाला नाही. अच्छा. मग त्यामुळे मग माझी मिसेस म्हणाली की मग हे जे कर्ज घेतलंय आपण त्याचं काय करायचं. म्हटलं काय करूया. तर अशी ती कल्पना पुढे आली. त्याच्यानंतर या सगळ्यांनी ती उचलून धरली. अच्छा. आणि आपल्यात जे म्हण आहे की गाव करी ते राव काय करी, हां 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 बरोबर. त्याच्यानुसार हे सगळ्यांच्या मिळून आता यांनी काही सांगू दे पण हा आश्रम आहे हा सगळ्यांच्या मुळे हा इथे एवढा निर्माण झालेला आहे. हां. हे जे बिल्डिंग तुम्ही पाठीमाग स्वतः निर्माण केली? हा म्हणजे हा फंड गोळा करून म्हणा किंवा काय? प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रत्येकाचा ह्याच्यामध्ये हात आहे. अरे वा छान छान. अगदी म्हणजे राम सेतू बांधला तरी सुद्धा खारीचा कसा हात होता तसा पण प्रत्येकाचं ह्याच्या मागे चांगल्या उद्देशाने दिलेलं वा वा आहे. आणि हा अगदी आम्ही पारदर्शक प्रमाणे चालवतो. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य. तुम्ही जे सत्यकर्म करताय सर्वांनी याला साथ दिली आणि याचा वटवृक्ष आज या ठिकाणी उभारलेला आहे. आता तुम्ही काही म्हणा पण सगळ्यांची साथ आहे. हो. प्रामाणिकपणे आहे म्हणूनच हे असं होऊ शकतं. आणि इथे एक आम्हाला वेगळा आनंद मिळतो. वा. आपला काय परिचय? मी सुधीर वैद्य. अच्छा. गाव? गाव मुंबई. आणि काही व्यवसाय? नाही, सेवानिवृत्त आहे. सेवानिवृत्त आहे. अच्छा.
मग इथं किती दिवस थांबताय? साधारण 15 दिवस असतं किंवा जसं गरज असेल त्याप्रमाणे. अच्छा अच्छा, वेळ भेटेल म्हणजे तसं. 4 महिने आपले दिलेले आहेत, जेव्हा गरज पडेल तेव्हा. अच्छा या आश्रमामध्ये आम्ही साधारण नोव्हेंबरपासून सुरुवात करतो आणि ती मार्च पर्यंत चालू असतो आश्रम. शक्यतो याच्यामध्ये असं बघितलं जातं की 4 पुरुष 4 स्त्रिया असतील की अच्छा. जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित भोजन प्रसादी मिळाला पाहिजे, सकाळचा बालभोग मिळाला पाहिजे, रात्रीची सुविधा मिळाली साधारणतः पाहिजे. किती लोक येतात इथं? साधारण इथे दररोजचे साधारण 25 ते 30 लोक रोज असतातच. अच्छा त्यामुळे कधी काही वेळेला 50 पण होतात, काही वेळेला 60 पण होतात, काही वेळेला 2 पण होतात. अच्छा अच्छा, ते तर त्याच्यामुळे आहे. सगळंचं नियोजन जे आहे इथे येणाऱ्या लोकांचं म्हणजे सेवेकऱ्यांचं जे नियोजन आहे ते आमच्या अपर्णा ताई म्हणून आहेत, त्या बघतात. त्या अख्ख्या वर्षभर ह्या विषयामध्ये गुंतलेले असतात. अरे वा वा, कोण छान. कधी येणार, कोण कधी जाणार, कोणाचा प्रवास कसा होतोय, कोणाला तब्येत नाही आहे बरी, मग त्याचे दिवस कुठले लावायचे, ह्याचा सगळ्याचा विचार करून कोणाची सुट्टी केव्हा आहे, कोणाला मोकळा वेळ केव्हा आहे, ह्याचं सगळ्याचं नियोजन ती करते. ती ऑगस्टपासून याच्यामध्ये कार्यरत असते. ऑगस्टमध्ये सगळ्यांना समजतं आपण कुठल्या तारखेला जायचं आहे, कुठल्या तारखेला परत यायचं आहे. त्याप्रमाणे इथे 4 महिन्याचं नियोजन केलं जातं आणि सगळ्यांचा सहभाग स्वखुशीने आहे. वा, आनंद वाटला. प्रत्येकजण इथे येतो हा सेवाभावाने येतो. आणि इथे येणाऱ्यातले बरेचसे लोक जे आहेत त्यांनी पायी परिक्रमा केलेली आहे. हो हो, आणि तो त्यांनी- अनुभव तर तो आणि प्रत्येकाचा आहे. परिक्रमा करत असताना जो त्यांना अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे त्यांना सेवा करायची मनापासून वाटते वा आणि त्याच्याकरता ते इथे येऊन सहभाग आपला नोंदवतात. वा वा, आणि त्याच्यामुळे उत्तमरित्या हा आश्रम चालू आहे. याच्या अगोदर आम्ही करोंदीला होतो, त्याच्या आधी हंडियाला पण होतो. अच्छा. आणि आता इथे तसं स्वतःचा आश्रम चालू केला. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील जी काही आपले परिक्रमावासी भरपूर आहेत. जवळजवळ आता माझ्या माहितीप्रमाणे 60 ते 70% परिक्रमेत हो, आहे. एक 4 वर्षापासून महाराष्ट्रीयन परिक्रमावासी आहेत. आणि त्यामुळे भरपूर ठिकाणी आपले आश्रम आता चालू झालेले आहेत महाराष्ट्रातले. स्वतःचे जरी नसेल तरी सेवेसाठी भरपूर येतात माझ्या माहितीप्रमाणे. नर्मदे हर छान माहिती दिली. तुमच्या कार्यास आमचं सानप महाराज ग्रुपतर्फे नर्मदा माईला एवढीच प्रार्थना आहे की तुमचं हे वटवृक्ष अजून असंच खूप मोठं व्हावं. अनेक वर्षानुवर्ष तुम्ही अशी सेवा देत राहावी या आश्रमाने, हीच मैयाच्या चरणी प्रार्थना. बोला आपलं मनोगत. थोडी तुम्ही आता विषय निघाला, महाराष्ट्रात बरेच लोक येतात, पण काही यांनी सांगावं असं वाटतं की काही वेळा महाराष्ट्रातल्या लोकांनी थोडीशी आपल्या अंगी शिस्त बाळगणं गरजेचं आहे. बरोबर आहे. सुरुवातीला येतात त्यांना माहिती नसतात काही गोष्टी आणि थोडंसं त्यांनी बी नियमांचं माहिती करून घ्यावी. आश्रमात कसं राहावं, कसं वागावं याबद्दल तुमची खंत आहे. ती जरूर पाठीमागे येणारे परिक्रमावासी सुधारतील अशी एक अपेक्षा ठेवूया. नर्मदे हर हर. शिमरे कला, शिमरिया कला या ठिकाणी ताई आश्रम चालवतात. हे सर्व भाऊ त्यांना मदत करतायत आणि सर्व नियोजन ऑगस्टपासूनच ताई करतायत असं यांनी सांगितलं. कसं नियोजन करताय तुम्ही? जुलै एंडला आम्ही सुरुवात करतो, कारण 4 महिने आधी रिझर्वेशन करावं लागतं इथे येण्याकरता. हां आमचा 70 लोकांचा ग्रुप आहे हां आणि 70 लोकांच्या 15-15 दिवसाकरता 7 ते 8 लोक आम्ही पाठवतो सेवेकरता सुरुवातीला. आणि आश्रम जेव्हा परिक्रमावासियांचा ओघ संपतो त्यावेळेला बंद करायला मी येते. बाकीच्या वेळेला बाकी सगळे सेवेकरी येतात आणि सेवा देऊन जातात. अच्छा. मग इथं बाकी 6 महिने कोण राहतं? नाही, 8 6 महिने कोणी नसतं. बंद असतो आश्रम बंद असतो. मार्च नंतर. कारण मागच्या वर्षीच आम्ही सुरुवात केली, बांधून झालाय हा. हां हां. तोपर्यंत आम्ही त्याच्या आधी त्याच्यानंतर व्यवस्थित राहतो का तुम्हाला परत येऊस तर काही अडचण नाही येत ना? काही नाही. वा, छान छान. ठीक आहे. नर्मदे हर नर्मदे. नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर. आणि हे सर्व परिक्रमावासी नर्मदे हर नर्मदे हर. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम